पूर्वी भावे 0 आवर मध्ये आपलं स्वागत. वादळ म्हणा नाहीतर भूकंप म्हणा, राजकारणामध्ये अशा धक्क्यांची गेल्या काही वर्षात महाराष्ट्राला सवयच झाली आहे. आणि आता पुन्हा एकदा नव्या वादळाची चाहूल महाराष्ट्राला लागली आहे का? 29 महापालिका निवडणुकींच्या उंबरठ्यावरती नवं वादळ घोंगावतंय की काय, अशी चर्चा सध्या रंगतीये. आणि याला 4 प्रमुख कारण आहेत. ती सुरुवातीला आपण पाहूयात. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये विरोधकांची मतं फुटल्याचा दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेले. या भेटीमुळे महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा आणखीनच आता जोर धरू लागलेली आहे. या चर्चेला आणखीन हवा मिळाली आहे. त्यातच कालच्या निवडणुकीत फुटलेली मतं ही महाराष्ट्रातली आहेत का, असतील तर किती, याची सुद्धा गरमागरम चर्चा सुरू झाली आहे. ठाकरेंचे काही खासदार आपल्या संपर्कात असल्याचा शिंदे गटाकडून सातत्याने दावा करण्यात येत असताना या शंकेला अधिकच बळकटी मिळाली आहे. तर अजित पवारांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना केलेल्या दमदाटीवरनं शरद पवार गटात असलेल्या त्यांच्या 2 पुतण्यांमध्येच एकमत नाही असं दिसून आलंय. युगेंद्र पवारांनी आपल्या काकांवरती टीका केली असताना आमदार रोहित पवारांनी दादांची बाजू उचलून धरली आहे. आणि त्याचवेळी महायुतीमध्ये ही सगळं आलबेल नसल्याची शंका निर्माण झाली आहे. ती अर्थातच ठाणे जिल्ह्यातनं. ठाण्यामध्ये सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल असं भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी म्हटलंय. त्यामुळे आता रावण कोण याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. निवडणूक जसजशी जवळ येईल तसतशी ही राजकीय धगही वाढत जाणार हे निश्चित आहे. आणि यावरच आधारित आहे 0 आवरचा आजचा आपला प्रश्न. तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. 0 आवरचा आजचा प्रश्न आहे, राज उद्धव भेट, उपराष्ट्रपती निवडणुकीत फुटलेली विरोधकांची मतं, या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये नवी समीकरणं बघायला मिळतील का, हो किंवा नाही, या 2 पर्यायांपैकी एकाला आपल्याला मत द्यायचंय. पण अर्थातच या सगळ्या कारणांमधला आजच्या दिवसाचा हायलाईट म्हणजे ठाकरे बंधूंची आजची भेट. दुपारी 12च्या सुमारास अचानक उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती आज पोहोचले. ठाकरे ब्रँड एकत्र येण्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली. राज आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सुमारे 3.5 तास आज चर्चा सुरू होती. आणि मग लगेचच तर्कवितर्कही सुरू झाले. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा होणार असा कयास बांधून काही लोक मोकळेही झाले. या चर्चांना तसं कारणही आहे म्हणा, कारण गेल्या 2 महिन्यामध्ये ठाकरेंची ही 4थी भेट आहे. पहिली भेट झाली होती 5 जुलैला, तब्बल 20 वर्षांनंतर. मराठी भाषा विजयी मेळाव्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र आले होते आणि मराठी जन सुखावले होते. त्यानंतर 27 तारखेला उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले. त्यानंतर काहीच दिवसांपूर्वी राज यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे कुटुंबियांसहित त्यांच्या घरी पोहोचले होते. यावेळच्या स्नेहभेटीची चर्चाही रंगली होती. आणि आज पुन्हा एकदा शिवतीर्थावरती दोन्ही भावांमध्ये खलबतं झाली. दोन्ही पक्षांची ताकद प्रामुख्याने मुंबई आणि आसपासच्या महानगरपालिकांमध्ये आहे. काही प्रमाणात पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक इथे सुद्धा ठाकरे बंधूंच्या युतीमुळे फरक पडू शकतो. आणि म्हणूनच महापालिका निवडणुका जवळ येत असताना ठाकरेंचीही जवळीक वाढतीये, पण झाकली मूठ 1.25 लाखाची असा सध्या दोन्ही पक्षांचा पवित्राही दिसून येतोय. ठाकरे बंधूंच्या भेटींमधलं सातत्य हे अतिशय सूचक आहे. या 2 पक्षांचे नेते तर आता युती झालीच असं समजूनच बाईट देत होते. मात्र दुपारी संजय राऊत यांनी या सगळ्या चर्चेतली हवाच काढून टाकली. ही भेट राजकीय नसून कौटुंबिक होती असं राऊत म्हणाले. पण कौटुंबिक भेटीमध्ये स्वतः राऊत, आमदार अनिल परब, मनसेचे नेते बाळा नांदगावकर काय करत होते याबद्दल मात्र त्यांनी काहीही सांगितलं नाही. आता ही भेट खरोखरच कौटुंबिक होती की वाटाघाटींना यश आलं नाही म्हणून तसं सांगावं लागलं, यावरही चर्चा रंगली आहे. गणपतीच्या वेळेला उद्धवजी हे राजसाहेबांच्या घरी गेले. तेव्हा राजसाहेबांच्या आई म्हणजे उद्धवजींच्या मावशी, काकी याने निघताना उद्धवजींना सांगितलं की गर्दीमध्ये आपल्याला बोलता आलं नाही उद्धव, तेव्हा तू परत ये मला भेटायला. बरोबर. आणि त्यानुसार मावशींना भेटायला, कुंदा मावशींना भेटायला म्हणजे राजसाहेबांच्या आईंना भेटायला आज
उद्धवजी राजसाहेबांच्या घरी गेले. तर गणपतीच्या वेळी नीट भेट झाली नाही म्हणून उद्धव ठाकरे आपल्या कुंदा मावशीला भेटायला आले होते असं राऊतांचं म्हणणं आहे. पण ठाकरे बंधू भेटले की त्याची बातमी होतेच. आजही तसंच झालं. भाऊ एकत्र येत असतील तर चांगलंच आहे अशा आशयाच्या प्रतिक्रिया सगळेच देत आहेत. पण ठाकरे एकत्र आल्याचा महायुतीला कोणताही फटका बसणार नाही हे भाजप आणि शिवसेना नेते आवर्जून सांगतायत. माझी दोघांची भेट झाली नाही, त्याच्यामुळे ते काय बोलले हे मला माहिती नाही आणि माझ्याकडे त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची कुठलीही टेक्निक नाही. त्यामुळे आत्ता त्यांच्या भेटीबद्दल मला काही माहीत नाही. उद्धवजी बरोबर झालेल्या चर्चेमध्ये राज ठाकरेजी सोबत येत असतील तर काँग्रेस पक्षाची भूमिका काय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये लोकल बॉडीज इलेक्शनमध्ये एकत्र येण्याच्या पूर्वी आम्हाला आमच्या स्थानिक नेते आहेत. मुंबई हा एक वेगळा प्रदेश म्हणून आम्ही मानतो. त्याचे काँग्रेसचे अध्यक्ष वेगळे आहेत. तिथली लिडरशिप आहे आमची, आमदार आहेत, नेते आहेत. त्यांच्याबरोबर चर्चा करायची, आघाडीबाबतची आमची भूमिका चर्चा करून आपल्यापर्यंत पोहोचवू अशी आमची चर्चा झालेली आहे. मला वाटतं ते दोघांनी भेटलं की त्याची बातमी होत नाही. ज्यावेळेला त्यांची महायुतीतून महाविकास आघाडीतून किंवा त्यांचे स्वतंत्रपणाने काय निर्णय घ्यायचे ते घेतील त्यावेळेला आम्ही सगळेजण बसू. महाविकास आघाडी आता एकत्रपणे काम करते आहे. जर तर प्रश्न आज मी कसं त्यावेळेला ते जाहीर होईल का आदरणीय पवार साहेब असतील आम्ही सगळे बसून त्याच्यावर निर्णय घेऊ. पण ते जागा वाटाघाटींसाठी एकत्र आले. कोणी सांगितलं मला तर अजून माहित नाही. आल्यावर तेव्हा बघू ना. ज्यावेळेला ती निर्णय होतील त्यावेळेला बघू. आमचं म्हणणं एवढंच आहे की विरोध्यांची मतं फुटली नाही पाहिजे, विभागली नाही पाहिजे याच्या बाबतीत काळजी घेऊ. शेवटी राजसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेब वेगळे का झाले? राजकीय कारणाने झाले. राजकारणात त्यांचं पटलं नाही, वेगळे झाले. आता राजकारणात त्यांच्या पटायला लागलं, एकत्र आले. त्याच्याबद्दल आमचा तिसऱ्यांचा बोलाचा काय अधिकार आहे? याच्या मधात वेगळे झाले कुठल्या कारणाने झाले होते? राजकीय कारणाने झाले होते. एकत्र का आले तर राजकीय कारणाने आले. त्याच्या मधात बावनकुळेचा का प्रश्न आहे? दोघं भाऊ जर एकत्र येत असतील तर सर्व महाराष्ट्राला आनंद आहे. परंतु या संदर्भामध्ये कोण शेवटी जनतेला विकास कामं आणि त्यांच्या ज्या समस्या असतात त्या सोडवणारं नेतृत्व हवं असतं आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक त्या संदर्भामध्ये निश्चित मला असं वाटतं का विचारपूर्वक मतदान करून निवडून देतील ज्याला. अरे बाबा, राज ठाकरे ज्या दिवशी जरंग्या मुंबईमध्ये होता आम्ही गठोडं बांधून गोधडी गुंडाळून त्याला जा म्हणून कोर्टात गेलो. त्यावेळेस तुम्ही काय हाताची घडी तोंडावर बोट होतं की काय? ते गेले की आपले बोलवले पत्रकारांनी एंटरटेनमेंट. त्याच बरोबर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत ना. बघा, मी नेहमी म्हणत असतो 2 मेरिट होल्डर स्टुडंट्स मधल्या मार्क्सच्या आधारे प्रवेश निश्चित होतात. 2 राजकीय नापास माणसाच्या आधारावर कोणतेही राजकीय यश येत नसतं. हे वेगळं सांगण्याची गरज नाही.